आजच्या व्हिडिओ लाईव्ह मध्ये विचारले की ताई साहेब तुम्हाला माझा का तिरस्कार आहे माहित नाही। आता तुला मी एक प्रश्न विचारते की ज्या वेळेला जसं की जरांगे पाटलांचे विचार तुला पटत नव्हते तसं मला तुझे विचार पटले नाहीत। मला कुठेतरी वाटलं की बाबा जरांगे पाटील जनतेचे हित करतात तरी पण ही बाई विरोधात का बोलते, म्हणून मी तुझ्यावर व्हिडिओ टाकला होता। माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये एकही तुला अपशब्द नव्हता, बरोबर आहे का? एक मिनिट, एकही तुला अपशब्द नव्हता, एकही। मग आज तुला मी विचारते काय दुश्मनी होती ग पर्सनली माझी? म्हणजे तू माझ्या पर्सनल लाईफवर घाणेरड्या प्रकारे बोललीस। माझ्या आईनं तुझे काही केळी नारळाचे बाग तोडले होते का ग संगीता वानखेडे? सांग ना। तू मला बोल चाललं असतं, पण तू माझ्या आईला डायरेक्ट कितीतरी नवरे करून दिलेस। माझी आजी पणजी तू सगळं काढलंस। तुझं असं काम आहे ना संगीता, तुझं तोंड ना एवढं बोलताना ना तू विचार करून नाही बोलत पुढच्याला, इतकी इज्जत काढते ना खालच्या प्रकारची। तू माझी आजा पणजी काढली सगळं, म्हणजे तू माझं खानदान काढलं, सिंगल मदर काढलीस आणि तुला एक व्हिडिओ करून पोट भरलं का? किती घाणेरड्या शब्दात तू मला बोलली होती ना। कुठंतरी त्या कुठल्या तरी छक्केकडं रेडा आहे आणून लाव, तू ह्या शब्दात बोलली। काय दुश्मनी होती ग तुझी माझी पर्सनली? मी तुझ्यावर आत्ता तुला वाटतं ना मी संजीवनी राणेला म्हणजे संजीवनी राणेला सपोर्ट करते? संजीवनी राणेला सपोर्ट नाही करत मी, तिच्या शब्दाला सपोर्ट करते, मी तिच्या भाषाला सपोर्ट करते, मी तिच्या सत्य मार्गाने चालण्याला सपोर्ट करते। आणि पहिली गोष्ट तर मी ह्याच्या आधी पण सांगितलं की तिला सपोर्ट करावं एवढी मी मोठी नाही, तिला पब्लिकचा सपोर्ट होत आहे। कारण पब्लिकच्या लक्षात आलं की मी तुला ह्याच्या आधी पण सांगितलं की जसं तू पहिले छगन भुजबळ साहेबांना जरांगे पाटलांची साईड घेऊन शिवीगाळ केलतीस, नंतर तुला पैसे भेटले का काय झालं हे तुला माहिती कदाचित, पण नंतर तू जरांगे पाटलांचा बोलायचं इतकं ही करून छगन भुजबळ साहेबांना शिव्या देऊन तू जरांगे पाटलांची साईड घेणारी अचानक तू जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला लागली। अगदी तसंच तुझी पुरावा दिला ना संजीवनी, अगदी तसंच संजीवनी राणे ही कधी बोललेली आहे माहितीये? तुझी रेकॉर्डिंग ऐकवलं तर ज्या वेळेला संजीवनी राणे तुझी मैत्रीण होती, तुमच्या दोघीचं खूप चालत होतं आणि तिला माहित होतं तू वेळोवेळी जरांगे पाटलांवर भुकती, म्हणून तिनं तुला सांगितलं, कारण आपण मैत्रिणी एकूणमेकीला अशा गप्पा मारतोच, तेव्हा तिनं सांगितलं की बाबा इथं असा प्रकार झाला, ह्याच्यात चुकीचं काही नाही। पण जेव्हा तिच्या लक्षात आलं, ती तुझ्या घरी राहायला आली आणि तिच्या लक्षात आलं आणि मग पुन्हा तिनं जरांगे पाटलांना वाईट बोलायचं सोडलं। तिनं तुला सांगितलं पण कधी जरांगे पाटलांवरती स्वतः वाईट बोलली का ग? हा विचार केलास का तू? तिनं तुला सांगितलं आहे ना, ती सोशल मीडियावर बोलू शकत होती। एवढंच नाही, तू तिला सांगितलं की बाई कोटवाली बाई आहे कोणतरी बघ ना भक्ती नाही करून सांगितलं, तरी पण तिनं मला सभ्य भाषेत सांगितलं होतं बरं का। तुझ्यासारखं मला घाणेरडी भाषा तिनं वापरलेली नाही। तू म्हणती ना की ती बाई चुकीची आहे म्हणून तुला सांगते, मी माणसं ओळखायला कधी चुकत नाही बरं का, म्हणून मी कधी फसत नाही कुठल्या कुठानेत, मी कधीही फसत नाही। आपलं आयुष्य ना असं निरकोर आहे बरं का, फसत नाही का? मी एका नजरेत माणसं ओळखते, त्याचं कारण सांगते। मी आज संजीवनी वहिनीचं कौतुक का करते? सपोर्ट नाही, तिच्या स्वभावाचं कौतुक करते। आणि तुझ्याही स्वभावाचं मी ह्याच्या आधी पण व्हिडिओत कौतुक केलेलंच आहे। तुझे काही कार्य केलंस त्याचं कौतुक केलंस, पण ती चुकीचं कार्य करते तिथं माझा सपोर्ट कधी, म्हणजे त्याचं कौतुक कधीच नाही होणार। तर तुला सांगते संजीवनी वहिनीच्या मी कोणत्या स्वभावाचं कौतुक करते आज सरळ सरळच सांगते तुला। आता भलेही संजीवनी वहिनी ती माधुरीताईला बोलत होती, त्याचाही मला खूप राग यायचा बरं का, पण मी का त्या विषयावर बोलत नव्हते आणि मी एक व्हिडिओ पण बनवलाय की माधुरीताईला माफी माग, आणि मी त्या विषयावर का बोलत नव्हते तर जे तुमचं गच्ची प्रकरण होतं तेव्हापासून तुमच्या बायकाचा हात चालूच होता, घोळमेळ। पण ती मला काही माहीतच नव्हतं आणि मला भरपूर लोक पण म्हणले की ताई त्या बायकांच्या मध्ये नका पडू तुम्ही, आणि मला हे माहित नव्हतं की तुमचे काय प्रकार झालेत, तुमचे वाद कशावरून झालेत। मग ज्या गोष्टीत मला काय माहीतच नाही ना त्या गोष्टीत मी नाक खुपसत नाही, पण मोठेपणा वाटतो बरं का। आज तुला थोड्या 2 गोष्टी बोललं नाही, आता हे थोडं पुढच्या व्हिडिओत पॉइंट महत्वाचा मुद्दा संगीता वानखेडे तुझ्यासाठी घेते मी। तर संजीवनी राणेच्या स्वभावाचं कौतुक का करते?
नंतरच्या व्हिडिओत मी माधुरीताईची महत्वाची गोष्ट सांगते तुला. आता सांगते संजीवनी राणेच्या सोबत. तू संजीवनी राणेला सांगितलं की बाई ती पांढरी कोटवाली बाई मला असं बोलती तसं बोलती, मला म्हणजे हे करती. त्यावेळेला संजीवनी राणेनं माझ्यावर एक व्हिडिओ बनवला आणि त्यावेळेला संजीवनी राणेला मी एका शब्दात पण अपशब्दात बनवला नाही की बाबा ती कोल्हापूरला कधी राहिलाच नव्हती, तुम्हालाच कसं माहिती. एक 2-4 शब्दात तिने व्हिडिओ बनवला. त्यावेळेला मी तिला व्हिडिओ बनवून घाणेरड्या शब्दात बोलले होते की बाई तुला काय माहित नाही, तू भुंकू नको दुसरेच ऐकून. त्या बिचारीनं व्हिडिओ नंतर माझ्यावर बनवला नाही. ही तिची सभ्यता आहे. ही तू म्हणते ना ती व्ह्यूजसाठी करते, तिला जर खरंच व्ह्यूजसाठी करायचं असतं ना तर मग तिनं वेळोवेळी माझं नाव घेऊन व्हिडिओ बनवला असता. का तर मी तिच्यावर घाण शब्दात बोलले होते, तिनं सभ्य भाषेत मला बोलली, मी तिच्यावर घाण शब्दात बोलले. तिनं पुन्हा कमेंटमध्ये मला हेही सांगितलं की ताई साहेब मला तुमचं काय झालंय हे माहित नाही, फक्त मी तो व्हिडिओ बनवला. म्हणली सुद्धा नाही की तू सांगितलं म्हणून, बिचारी सरळ भाषेत म्हणली की मी व्हिडिओ बघितला म्हणून तुमच्यावर टाकला. त्याच्यावर तिने व्हिडिओ बनवला नाही. नंतर व्हिडिओ बनवला जेव्हा माझी जाऊबाई तुला भेटली, त्यावेळेला एक तिच्यावर तिनं माझ्यावर व्हिडिओ बनवला. त्यावेळेला सुद्धा मी तिला वाकड्या शब्दातच त्याच्यावर तर सरळ सांगितलं दाजी तुमची म्हैस मोकार सुटली, तिला जरा बांधून घाला नाहीतर मार खाईल. तरी सुद्धा त्या बिचारीनं दुसरा व्हिडिओ माझ्यावर टाकला नाही. म्हणजे ही तिची सभ्यता होती. तिची चूक तिच्या लक्षात येत होती की बाबा आपण विनाकारण कुणाचं ऐकून नको भुंकायला. आणि तिसरी गोष्ट, तू जे आता रेकॉर्डिंग दाखवलं कुणाचं, जरांगे पाटलांवर संजीवनी राणे बोलली, तर ह्याच्या आधी तू जरांगे पाटलांचं कौतुक करत होती, नंतर तू जरांगे पाटलांच्या विरोधात बोलली. अगदी तसंच तुझ्याशी मैत्री असताना तू जरांगे पाटलांवर वाईट बोलत होती म्हणून तिनं तुला काय सांगितलं असेल, नंतर तुझ्या तिथं आलेस तिच्या लक्षात आलं की बाबा तू चुकीचे आहे, जरांगे पाटील बरोबर आहे, तर जरांगे पाटलांवर पैसे घेऊन तू भुंकत आहेस. सोडली तिनं तुझी साथ आणि जरांगे पाटील चांगले आहेत म्हणून सांगायली. ह्याच्यात काय म्हणजे ही काय महत्वाचा पुरावा आहे? ह्या पुराव्यात काय तथ्य आहे? अगदी असं तू पण केलेलं आहेस ना ती छगन भुजबळ साहेबांच्या वेळेस, अगदी तू पण की बाबा पहिलं फक्त फरक एवढाच आहे, त्यावेळेला तू जरांगे पाटलांना साथ दिली, नंतर त्यांच्यावर बोलायला लागली. आणि संजीवनी वहिनीनं पहिलं जरांगे पाटलांच्या चुका का तर चुका आहेत वाटलं आणि नंतर तिला जरांगे पाटील योग्य आहेत म्हणून कळालं, नंतर तिने निर्णय बदलला. ह्याच्यात पुरावा काय? एवढं म्हणजे आहे काय ह्याच्यात? काहीच नाही, काहीही नाही. त्यामुळं तू दिलेले दोन्ही जे आहे ना तू टाकलेलं दोन्ही महत्वाचे नाहीत, दोन्हीही. कारण तेवढाच फोन तुमचा झाला असेल हे कशावरनं? बाकीचे बी कॉल असू शकतात ना. म्हणजे तुम्ही फक्त तेवढंच, कसं असतं माणूस एखाद्या माणसाचे लाईफमध्ये एखाद्या व्यक्ती आला म्हणजे फक्त तो प्रेमाच्या गोष्टीं गुल्लू गुल्लू 24 तास त्याच विषयावर करत नाही, कामाधंद्याचं बोलतं. अगदी तसंच तू कामाधंद्याचं. आणि हे बघ मला तुझ्या पर्सनल कुटाणीशी काही घेणं देणं नाही. मी तुझी पर्सनल लाईफ का सांगितली तुला सांगते. तू माझ्यावर खोटे आरोप केलतेस आणि तू जरांगे पाटलांवर वेळोवेळी आरोप करती. जरा नंग्या नागडा व्हिडिओ व्हायरल, परत जरा नंग्या ह्याच्यासारखा, जरा नंग्या त्या काय निक्की आणि अरबाज सारखा, जरा नंग्या असं म्हणजे नको 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 त्या गोष्टी तू ह्या शब्दात बोलतीस, थंबनेल ठेवतीस, नको नको त्या प्रकारचे तू जरांगे पाटलांचे थंबनेल ठेवतीस, तेही विनाकारण. मग संजीवनी राणे वहिनीनं तर तुझं सत्य बाहेर आणलं, मग मी ते सांगणारच ना. कारण जरांगे पाटील जर असं एखादी चुकीची गोष्ट समोर आली तुझ्या, तर तू जनतेला दाखवणार आहेस. समजा जरांगे पाटलांनाच एखाद्याचं घड्याळ चोरलं, जरांगे पाटील चोरी करताना पकडली, तर तू दाखवणार आहे ना, दाखवणार आहे का नाही? हो का बघा तुम्ही लय चांगलं म्हणता ह्या व्यक्तीला, हा चोरी करताना सापडला. मग मी पण तेच केलं. संजीवनी राणे वहिनीनं पुराव्यासहित टाकलं की बाबा ह्या काहीनं घड्याळ चोरलेलं आहे, एका महाराजाला दिलं. मी बी तेच सांगितलं की पब्लिकला जरांगे पाटील वाईट आहेत म्हणून दिशाभूल करणारी बघा स्वतः घड्याळ चोरलेलं आहे. ह्याच्यात काहीच. आणि उलट तुला तर रॉंग नंबर आलता म्हणतीस, चुकीचा फोन आल्यावर तू सोशल मीडियावर माझ्या चारित्र्यावर डाग उडवली होतीस. तसं मी रॉंग नंबरचं काही सांगत नाही बरं का. मी तेवढी लई चौकशी करत असते. रॉंग नंबरचं आलेलं किंवा ज्या गोष्टीत माहिती नाही मी ती बोलत नाही. संजीवनी राणे ही सोशल मीडियावरची एक युट्यूबर आहे आणि तिनं ही सगळं चेहरा दाखवून सांगत आहे. मग त्याच्यात मी चुकीचं केलेलं नाही. जे तू वागते त्याचं फक्त मी प्रत्युत्तर दिलं. असं तर तुझ्याकडे कुठलेच पुरावे नाहीत
की केव्हापासून तू जरांगे पाटलांच्या विरोधात भुकती? एक तरी पुरावा दाखवला का? जसं संजीवनी राणे वहिनीनं सांगितलं. आता हा तू स्वतःच मान्य केलं की बाबा हा वरवंटा पडला होता, पण त्या व्यक्तीबरोबर माझे वाद झालते. मला सांग, हक्काच्या व्यक्तीबरोबर वाद होतात, परकेच्या व्यक्तीबरोबर वाद झालेलं कोणी एवढं लोड घेत नाही. पण असो, मी कसं स्त्रियांचं पर्सनल मला काढायचं नाही, पण फक्त मी तुझी वैरी नाही किंवा तू माझी वैरी नाही किंवा माझा तुझ्याशी पर्सनल दुश्मनी कोणतीच नाही. फक्त तू ज्या प्रकारे जरांगे पाटलांवर आरोप करती, ज्या प्रकारे जरांगे पाटलांना तू बोलती, ज्या प्रकारे जरांगे पाटलांचं थंबनेल ठेवती, तरी मी आतापर्यंत तुझे फोटो थंबनेलला ठेवले नाहीत. पण जर जरांगे पाटलांचे चुकीच्या प्रकारे थंबनेलला फोटो ठेवायचं बंद नाही केलंस तर आज ओपन चॅलेंज देऊन सांगते, मी पण तुझे थंबनेलला फोटो ठेवायला चालू करणार. आता कालच्या व्हिडिओत कसं तू संजीवनी राणेला घाण शिव्या दिल्या ना, तू एका बापाच्या तर माझे व्हिडिओ बनवायचे बंद कर, माझं नाव घ्यायचं, तू एवढंच करू शकतीस. कारण ह्याच्या आधी तुम्हाला पण अशा शिव्या दिलेल्या आहेस की माझे व्हिडिओ बनवायचे बंद कर किंवा. आणि मी तुला परत एकदा सांगते, माझी दुश्मनी नाहीच आहे, पण तू ज्या प्रकारे थंबनेल ठेवती, ज्या प्रकारे जरांगे पाटलांना बोलती, फक्त आता तू संजीवनी वहिनीला तीच केलंस ना. तिनं अशा गोष्टी काय लगेच, आणि तू पहिलं तिच्या बापावर बोलली होती. बरं जाऊ दे, तुमच्या दोघीचं हे बघ, मी काय म्हणलं, ती तुला खंबीर आहे, तू तिला खंबीर आहेस. पण तू जी नाव घेऊन सांगितलं ना माणसं ओळखा, तर मी माणसं ओळखायला कधीच चुकत नाही. राहिला प्रश्न तू दिलेल्या पुरावे, तर मी त्याच्यात काहीच महत्वाचं समजत नाही, काहीच उपयोगाचे नाही ती पुरावे. कारण तू जे केलं छगन भुजबळ साहेबांच्या वेळेस, अगदी तेच संजीवनी राणे वहिनीने केलं की बाबा त्यांच्या लक्षात आलं जरांगे पाटील योग्य आहेत, तू चुकीच्या आहेस, पैसे घेऊन बोललीस, त्यांना माहीत झालं म्हणून. आत्ता हे बघ, तुझ्या माहितीसाठी सांगते, आता आहे का तुझ्याकडे उत्तर? संजीवनी राणे वहिनीनं सोशल मीडियावर चेहरा दाखवून, बरं का, तू जसं माझ्यावर आरोप, तुला रॉंग नंबर आला आणि त्याच्यावरून तो आरोप केला की असं आहे. आता संजीवनी राणे वहिनीनं चेहरा दाखवून आणि सगळ्या पब्लिकला हेही माहित आहे संजीवनी राणे कोण आहे, कुठं राहती, सगळं म्हणजे सगळं ओरिजिनल माहिती आहे बरं का, ओरिजिनल. असं नाही की त्यांनी चेहरा लपवून, त्यांनी सरळ सरळ सांगितलं की एका महाराजासोबत तुझे लपडेत. एक दिवस संजीवनी वहिनीनं व्हिडिओ कॉल केलता, त्यावेळेला तुझ्या बेडवर महाराज होते, तुझे केस वीज कटले होते. सोशल मीडियावर सांगितलंय त्यांनी काय असं नाही सांगितलं, सोशल मीडियावर. तसं माझ्या बाबतीत सोशल मीडियावर किंवा कुणी चेहरा दाखवून बोलला नव्हता. तू काय सांगते, माणसं ओळखा, तुम्ही माझा का तिरस्कार करताय माहित नाही. मी तुझा तिरस्कार नाही करत, मी तुझ्या विचाराचा, तुझ्या बोलण्याचा, तुझी महिलांवर नाही विचार करता आरोप करतील. तू काय म्हणते मी महिलांचे संसार जोडते? असे संसार जोडत असतात का ग महिलांचे? सांग ना. तुला माझ्या बाबतीत काहीच माहिती नसताना तू माझ्यावर एवढे घाणेरडे आरोप केलेस, पण माझ्या घरच्यांना माहित होतं मी कशी आहे, म्हणून माझा संसार वाचला बरं का, तू नाही वाचवला. त्यावेळेला तू विचार केलास का ग की आपण हिच्यावर एका कॉलवरून असं, किंवा हिला जरांगे पाटलांचा काही वर घेऊन बोलली म्हणून आपण हिला अपशब्दात नको बोलायला, हा तू विचार केलतास? रेडे घोडे हाले माझ्या आईला, आजाला पंजाला, हिचं खानदान माहित नाही, आजापंजा माहित नाही. तूच विचार कर, मी ती व्हिडिओ शेव केलीत, किती घाण भाषेत बोलली होती, आणि तू सांगते तू महिलांचे संसार. कठीण आहे. तुझ्या व्हिडिओवरच काय बोलावं मला समजत नाही. इकडं असं ज्ञान तिने, इकडं स्वतःच असं वागती. आतापर्यंत मी कोणत्या तरी महिलेचं सोशल मीडियावर इज्जत काढताना पाहिलीस का ग तू? तरी सुद्धा मी मोठेपणा नाही सांगत की मी संसार जोडते, नाही.